161 वरील वाशिम वळण रस्त्याच्या कामासाठी अधिगृहीत करण्यात आलेल्या जमिनीचं। या रस्त्यासाठी जांभरुण नावजी येथील बेबीताई दिनकर गर्जे आणि विठ्ठल दिनकर गर्जे यांच्या मालकीची गट क्रमांक 55 ते 57 मधील अकृषक निवासी जमीन संपादित करण्यात आली होती। जमीन अधिगृहीत केल्यानंतर संबंधित भूखंडाचा मोबदला गर्जे कुटुंबियांना देण्यात आला। मात्र त्यांच्या मते हा मोबदला पूर्ण नव्हता, कारण लेआउटमधील रस्ते, खुल्या जागा आणि सार्वजनिक सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या क्षेत्राचाही मोबदला त्यांना मिळालाच नव्हता। इतकंच नाही तर जी नुकसान भरपाई देण्यात आलेली होती तीही बाजारभावाच्या तुलनेत अपुरी असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला होता। यानंतर काय झालं, गर्जे कुटुंबियांनी कायदेशीर मार्ग स्वीकारत लवादाकडे दाद मागितली। या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर लवादाने सर्व बाबींचा विचार करून बाजारभावानुसार वाढीव नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले। मात्र लवादाचा निर्णय होऊनही प्रकरण तिथंच थांबलं नाही। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं लवादाच्या आदेशाची अंमलबजावणी केलीच नाही। म्हणजेच वाढीव नुकसान भरपाई देण्याचे आदेश असताना सुद्धा संबंधित रक्कम या शेतकरी कुटुंबाला अदा करण्यात आली नाही। त्यानंतर मग गर्जे कुटुंबियांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली। लवादाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली। याच याचिकेवर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी महत्त्वपूर्ण एक आदेश दिला। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लवादाच्या आदेशानुसार वाढीव मोबदला न दिल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव धुमका येथील टोल नाका जप्त करण्याचे थेट आदेशच न्यायालयाने दिलेले आहेत। न्यायालयाच्या या आदेशामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासमोर मोठं आव्हान अर्थातच उभं राहिलेलं आहे, कारण अधिग्रहित जमिनीच्या मोबदल्याबाबतचा आदेश न पाळल्यास न्यायालय किती कठोर भूमिका घेऊ शकतं याचं हे महत्त्वाचं उदाहरण मानलं जात आहे।